आखाती देशातील युद्धामुळे कुठेतरी पेट्रोल डिझेलची कमतरता जाणवत आहे अशा पद्धतीचा व्हायरल मेसेज होतोय आणि त्यामुळे नागरिक जे आहेत ते पेट्रोल पंपावर गर्दी करताना पाहायला मिळत आहे। यवतमाळ शहरातील दर्डनगर परिसरातील जयस्वाल पेट्रोलियमवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जे आहे ते पेट्रोल डिझेलसाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। नागरिक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि मोठ्या वाहनांच्या रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी लागलेलं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एक रुमर जी आहे ती या संपूर्ण संदर्भात जी आहे ती या ठिकाणी पसरली आणि पेट्रोल डिझेलचा तुटवडा असल्याचं आणि पेट्रोल डिझेल मिळणार नाही अशा पद्धतीनं चर्चा जी आहे ती या ठिकाणी सुरू झाली आणि एकच गर्दी जी आहे ती नागरिकांकडनं जी आहे ते या ठिकाणी सुरू झालेली आहे। आपण या पेट्रोल पंपाचे संचालक जे आहेत ते त्यांना आपण बोलणार आहोत आणि विचारणार आहोत कशा पद्धतीची परिस्थिती एकूण पेट्रोल पंपाची आहे। मोठी गर्दी नागरिकांची मगापासून झालेली आहे, वाहनाच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। आता कोणी अफवा पसरवली काही अंदाजा नाही, आपल्याकडे पुरेसा साठा आहे, आपण पूर्णपणे सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतच आहे। कस्टमर 50च्या ऐवजी फुल गाडी करत आहे, आम्हाला काही याचा अंदाजा नाही लागत आहे। बरं, एक साधारणतः किती दिवस पुरेल एवढा पुरवठा तुमच्याकडे आहे आणि साधारणतः तुमचा जो जनरल सेल आहे त्या सेलपेक्षा सेलमध्ये किती लोक या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात? आता सेल रोजपेक्षा दुगणा झाला आहे आमचा सेल। आमचा आता काही स्टॉक बद्दल नियंत्रण राहिलं नाही, पण आता उद्याला गाडी जाणार आहे, येणार आहे, मग कंपनी देणार, प्रोव्हाइड करणार। कंपनीकडनं ज्या पद्धतीनं पुरवठा व्हायला पाहिजे तो पुरवठा केला जातो आहे का की त्याचा तुटवडा तुम्हाला जाणवतोय? नाही 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 नाही, जस्ट रिक्वायरमेंट जसा सेल आहे तसा कंपनी प्रोव्हाइड करत आहे, काही प्रॉब्लेम नाही। निश्चित जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा जो आहे तो कंपनीकडनं या ठिकाणी केला जातोय, मात्र नागरिकांकडनं या ठिकाणी या संपूर्ण पेट्रोल डिझेल संदर्भानं अफवेनंतर मोठी गर्दी जी आहे ती पेट्रोल पंपावर केल्या गेल्याचं जे आहे ते पाहायला मिळत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।